हॅलो फ्रेंड, कशा आहात सर्वजण? बघा, आज मी बनवत आहे चहा. आणि थंडीच्या वातावरणामध्ये चहा प्यायला तर खूप मज्जा येते. त्यामुळं अशी आमच्या संभाजीनगरमध्ये अशी खूप थंडी वाजत होती. त्यामुळे मी थोडा चहा बनवला. आणि थंडीमध्ये चहा प्यायला की जसं फ्रेश मूड होतो ना, त्यासाठी हे बघा चहा बनवला मी. अद्रक वगैरे टाकून मस्त छान चहा बनवला. नंतर मला घेतला, परीला दिला आणि माझी वहिनी गावाकडनं माझ्याकडे आलेली होती, तिला पण दिला थोडा. आणि त्यानंतर मग आम्ही असे चहासंगे पाव घेतला आणि चहासोबत पाव खात होतो. चहामध्ये पाव खात बसलो असताना परी बघा कशी करत आहे. परीला वाटले की मला मम्मी देतच नाही, तर तिच्या हाताने घेतला आणि चहामध्ये बुडून पाव खाऊ लागली. आणि तसेच दाखवून सुद्धा लागली, बघा मम्मी बघ मी काय करते. तसेच माझी बहिणींनी पण सुद्धा घेतलेली होती, ती पण खाऊ लागली. आणि थंडीच्या वातावरणामध्ये तर पाव आणि चहा प्यायला तर खूपच मजा येते. तुमच्या इकडलं वातावरण कसं काय आहे? म्हणजे थंडी आहे की का नाही, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थंडीचं वातावरण असल्यामुळे बघा मी कसं चाय देते, म्हणजे एकदम असं छान वाटते. चाय पिल्यामुळे जरा फ्रेश मूड होतो आहे. आणि हे बघा परी पण कशी खात आहे चहा पाव. आणि खूप छान असं, म्हणजे थंडी पडलेली असल्यामुळे ते खायला खूप मजा येत आहे, पाव आणि चहा. तसेच तुम्ही पण या आमच्याकडे पाव आणि चहा प्यायला. मग खूप असं यम्मी लागत होतं पाव आणि चहा थंडीच्या वातावरणामध्ये. हे बघा माझी बहीण पण पाव आणि चहा खात आहे. आणि तिचं बघा मोबाईलमध्ये काय बघत होती, अभ्यासाचं काहीतरी बघत होती वाटतं मी तिच्याकडे दाखवलं तर हसायला लागली. परी पण हसायला लागली बघा. बघा परी. त्यानंतर मग आम्ही थोडे चाय आणि पाव खाल्ले. चाय आणि पाव खाणं झाल्यावर नंतर थोड्या वेळाने आम्ही ते बघा कशी माझी बहीण मला कशी हसत होती ब्लॉग काढताना, आणि परी पण खूप असे हसत होते दोघ्याजणी. आणि त्यांच्यामुळं मला पण हसायला आलं. आणि ते बघा परी कशी करते मला, आणि मला असं खूप हसायला येत होतं त्यांच्यामुळे. त्यानंतर मग थोड्या वेळाने संध्याकाळच्या वेळी मी दिवा वगैरे लावला, देवपूजा केली. आणि परी पण आली होती देवपूजा करायला, म्हणती मम्मा मला पण करू दे. मग तिनं पण थोडं देवपूजा केली. देवपूजा करून आम्ही थोडी देवपूजा केली आणि परी पण करत होती. परीला वाटलं मला लावू दे म्हणे मम्मा दिवा, तर मग मीच म्हटले मी तुला थोडं देवाचे पाया पड, देवाच्या पूजा वगैरे कर. मग नंतर जसं देवपूजा करून झाली त्यानंतर मग परीनं सुद्धा देवपूजा केली. आणि देवपूजा झाल्याच्या नंतर परी खूप माझ्या असं मधामध्ये करत होती. मग आरती घेतली आणि थोड्या वेळानंतर मग आम्ही बाजारामधून तुरीच्या शेंगा वगैरे आणल्या होत्या. तुमच्या इकडे आले की नाही तुरीच्या शेंगा वगैरे? आम्ही तर इकडं संभाजीनगर म्हणजे इकडं विकतच घेत आहोत, विकत घेऊन खात आहोत. गावाकडं आले की नाही हे माहीत नाही अजून. हे बघा आमच्या इकडे अशा तुरीच्या शेंगा मस्त विकायला येत आहे. त्यामुळे तुरीची शेंगा म्हटल्यावर सोल्याची भाजी ही तर सर्वांनाच आवडते. आमच्या भागामध्ये ही भाजी सर्व लोकांना खूप आवडते. बघा मी सोल्याच्या शेंगा सोलत असताना परी पण तिची वाटी घेऊन आली होती सोल्याच्या शेंगा सोलायला. आणि बघा कशी मटकू ती सोल्याच्या शेंगा सोलू लागली. त्यानंतर मग मी भाजी वगैरे बनवली. बघा कशी बनवली आहे, खूप छान झाली होती भाजी. मी पूर्ण भाजी करताना व्हिडिओ नाही टाकलेला, पण नेक्स्ट टाईम नक्की टाकेल. बघा कशी बनवलेली आहे, एकदम छान झाली होती भाजी. त्यानंतर मग भाजी करून झाल्यावर थोड्या वेळानंतर पीठ भिजून पोळ्या वगैरे केल्या मी. आणि असेच आपण व्हिडिओ काढण्यासाठी मला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू. बाय 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 फ्रेंड, बाय गाईज. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूच. बाय.
आणि मी असे नवीन नवीन ब्लॉग टाकणार आहेत, तुम्ही ते नक्की बघा. बाय.